विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्री मधील सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम याच्यामधला प्रॅक्टिस सेट 2.2 बघूया. यापूर्वी आपण या प्रकरणामध्ये पायथागोरस थेरम बघितलेला आहे, अपोलिनियस थेरम बघितला, अप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम बघितलेला आहे, त्याच्यानंतर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल, त्यानंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन इत्यादी आपण प्रमेय बघितलेले आहे. आता या ठिकाणी 2.2 हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा अपोलिनियस थेरमवर आधारित आहे आणि ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमवर आधारित आहे. तर आपण या ठिकाणी याच्यातली काही उदाहरणं सोडून घेऊया. बघा आता पहिलं उदाहरण काय म्हणते, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR and if PQ equal to 11, PR equal to 17, PQ equal to 13, then find QR. प्रश्न अधिक चांगला आपल्याला समजण्यासाठी म्हणून मी एक छोटीशी इथं आकृती काढतो. बघा, PQR, right? Point S is the midpoint. Point S is the midpoint of side QR. Understand? आता ही प्रश्नात दिलेली जी मापं आहे ती त्या आकृतीमध्ये भरून टाकतो. PQ किती आहे? 11 आहे. PR किती आहे? 17 आहे. आणि PS किती आहे? 13 आहे. तर आपल्याला या ठिकाणी QR काढायचा. बघा, in triangle PQR, point S is the midpoint of side QR. Point S is the midpoint of side QR. जर त्रिकोणामध्ये त्याची एक बाजू माहित असेल, समजा एका बाजूचा मध्यबिंदू माहित असेल किंवा मध्यगा जर माहित असेल तर आपल्याला या ठिकाणी अपोलोनियसचा प्रमेय वापरतो. आपल्याला QR काढायचा आहे. QR केव्हा कळेल? जेव्हा आपल्याला QS कळेल. आणि QS कशानुसार कळतं? अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काढता येईल आपल्याला या ठिकाणी. अपोलोनियसचा प्रमेय काय सांगतो आपल्याला या ठिकाणी, जर त्रिकोणामध्ये मध्यगा असेल किंवा एखाद्या बाजूचा मध्यबिंदू माहित असेल तर ती मध्यगा होते. या ठिकाणी PSC मध्यगा होते. मग अपोलिनियसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग म्हणजे PS चा वर्ग प्लस 2 गुणिले QS चा वर्ग. अशा रीतीने आपल्याला QS ची किंमत काढता येईल आणि त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी QR ची किंमत काढता येईल. राईट. अपोलिनियसच्या प्रमेयानुसार बाय द अपोलिनियस थेरम according to Apollonius theorem is that PQ square plus PR square is equals to 2PS square plus 2QS square, right? Now PQ square it's 11 square plus PR it's 17 square is equals to 2 into PS 13 it's a square plus 2 into QS it's a square QS square. 121 plus 289 is equals to 2 into 169 plus 2 QS square, right? आता या दोघांची बेरीज करून घेऊया. 9 1 10 0 चला 1 8 10 1 चला 1 2 2 4 या ठिकाणी 4 झालं बरोबर. 92 माटरला 8 चला 1 पेसकून मारला निघतेला 3 चला 1 2 1 3 प्लस 2 QS चा वर्ग. हे 338 इकडे घेऊन या. 410 मायनस 338 बरोबर 2 QS चा वर्ग, राईट. आता हातून 8 गेले, 2 राहिले, हातून 3 गेले, 7 राहिले 3 गेले 0 बरोबर 2 QS चा वर्ग, राईट. आता हे 2 जर इकडे आणले आपण या ठिकाणी तर 72 डिवाइड बाय 2 इज इक्वल्स टू QS स्क्वेअर येते, बरोबर आहे. आता हा जर भागाकार आपण केला तर काय येईल मग? 36 बरोबर QS चा वर्ग म्हणजे या ठिकाणी QS बरोबर आला 6 युनिट्स. QS किती आलं? 6 युनिट्स, राईट. बट QR is equals to 2 into QS. Why QR is equals to 2 into QS? Because S is the midpoint of side QR. S is the midpoint ऑफ साइड QR. याचं कारण आपण या ठिकाणी घेत आहोत, राईट. मीन्स 2 इंटू QS किती आहे बघा? 6 आहे इज इक्वल्स टू 12 युनिट्स. 12 युनिट्स इज देअर, अंडरस्टँड. म्हणजे QR ची जी लेंथ आहे ही किती आलेली आहे? QR इक्वल टू 12 युनिट्स ही लेंथ आलेली आहे. अशा रीती आपण QR ची किंमत काढलेली आहे. ठीक आहे.
बघा आता या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणात काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल एबीसी AB इक्वल 10, AC इक्वल 7, BC इक्वल 9, देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB. आता इथं प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणून मी प्रश्नामधली जी माहिती दिली आहे त्या माहितीला अनुसरून इथं आकृती काढणार आहे. हा ट्रायंगल ABC, राईट. इथे काय सांगितलंय, फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C. बिंदू C मधून मीडियन काढायचं आहे. तर बिंदू C मधून मीडियन काढायचं म्हणजे इथं ती अशी असेल मीडियन, हा बिंदू D असेल आणि पॉइंट D इज द मिड पॉइंट ऑफ साइड AD, राईट. नाउ AB इक्वल टू हाऊ मच, इट्स 10. AB बरोबर किती आहे, 10 आहे. AC किती आहे, 7 आहे. BC किती आहे, 9 आहे. आपल्याला या ठिकाणी CD काढायचं. प्रश्नात दिलेली माहिती आपण या ठिकाणी आकृतीत भरूया. इन ट्रायंगल ABC sec CD is the median drawn on side AB. Understand? Now AB equal to 10 units, BC equal to 9, AC equal to 7, CD we want to find out. Now we can find the length of AD. AD is equals to BD equal to half into AB. That is half into 10 equal to 5 units is there. 5 units. AB ची किंमत किती येते, 5 येते. AD ची किंमत किती येते, 5 येते. आता आपल्याला CD करायचं आहे. इथं आपल्याला या ठिकाणी अपोलोनियसचा प्रमेय वापरता येतो. अपोलोनियसच्या प्रमेयाच्या नुसार बाय द अपोलोनियस थेरम we say that AC square plus BC square is equals to 2 into CD square plus 2 into AD square, right. आता AC किती आहे बघा, 7 आहे. 7 चा वर्ग प्लस BC किती आहे, 9 आहे. 9 चा वर्ग बरोबर 2 गुणिले CD किती आहे, CD ते तर आपल्याला काढायचं आहे. 2 गुणिले AD किती आहे बघा, AD किती आहे, 5 चा वर्ग. 7 चा वर्गाला 49 प्लस 9 चा वर्ग 81 बरोबर 2 गुणिले CD चा वर्ग प्लस 2 गुणिले 5 चा वर्ग किती आला, 25. आता बेरीज किती येते, 9 10, 8 4 12 बरोबर 2 CD चा वर्ग प्लस 50, राईट. हे 50 डावीकडे घ्या, आपल्याला काय मिळेल मग, 120 मायनस 50 बरोबर 2 CD चा वर्ग. वजाबाकी केलं किती येते, 70 बरोबर 2 CD चा वर्ग. वर्गमूळ काढून घेऊया आपण आता या ठिकाणी. सॉरी, 2 डावीकडे घ्या म्हणजे इथं काय मिळेल मग आता, 70 भागिले 2 बरोबर CD चा वर्ग, राईट. सॉरी, 9 10 चला एकाच्या बरं 130 लागल्या, 130. आता 130 मधून जर आपण 50 काढले तर इथे राहतंय 80, राईट. तर 80 भागिले 2, 80 भागिले 2 म्हणजे किती येते, 40 बरोबर CD चा वर्ग. आता वर्गमूळ काढायचं आपल्याला या ठिकाणी. वर्गमुळामध्ये 40 बरोबर वर्गमुळामध्ये CD चा वर्ग. हे म्हणजे किती येते, 4 गुणिले 10 बरोबर CD म्हणजे 210 is equals to CD, right. Therefore CD equal to 210. मग आता पूर्ण होतं तर काय लिहिता येईल आपल्याला या ठिकाणी, therefore the length of median drawn from point C to side AB is equals to length of the median drawn from point C to side AB. Point C to side AB equal to CD equal to 210 units. Understand? ठीक आहे. आता या ठिकाणी या तिसऱ्या उदाहरणात काय दिलं आहे, इन द फिगर से PS इज द मीडियन. PS ही मीडियन दिली आहे
and PT is perpendicular to side QR. PT is perpendicular to side QR. Then prove that PR square is equal to PS square plus QR into ST plus QR by 2 its square, and PQ square is equal to PS square minus 2QR into ST plus QR by 2 its square. Right. आता बघा, पहिल्यांदा आपण या ठिकाणी पीआर चा वर्ग काढूया. पीआर वर्ग जर काढायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर डायरेक्ट आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचा वापर करू शकतो. इन ट्रायंगल पीएसआर मेजर ऑफ एंगल पीएसआर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. तर इथं काही तसं लिहिलेलं नाही व्यवस्थित, म्हणून आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इथं सिद्धच करायचं आहे. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमचा वापर करायचा नाही, या ठिकाणी सिद्ध करायचं. PSR is greater than 90 degree and sec PT is perpendicular to side PSR. याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम वापरता येतो. लक्ष द्या आता. इन ट्रायंगल PTS measure of angle PTS equal to 90 degree by Pythagoras theorem. According to Pythagoras theorem, we say that PS square is equals to PT square plus ST square. This is step number first. आता आपल्याला काय काढायचंय? PR स्क्वेअर काढायचंय. PR स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला PTR या त्रिकोणाचा विचार करावा लागेल. इन ट्रायंगल PTR बघा, इन ट्रायंगल PTR measure of angle PTR equal to 90 degree, right? By Pythagoras theorem, we say that PR square equal to PT square plus TR square, right? Now PR square as it is, PR square PT तसं ठेवा PT. आता TR sec TR is the sum of two segments. TR हे दोन रेषाखंडांची बेरीज आहे. कोणत्या कोणत्या? ST plus SR. अंडरस्टँड? याच्या ठिकाणी आपण मी असं लिहितो ST plus SR इट्स स्क्वेअर. कारण का तर T dash S dash R is there. अंडरस्टँड? आता मी याचं एक्सपान्शन करतो, म्हणजे इथं काय मिळेल मग? PR चा वर्ग बरोबर PT चा वर्ग प्लस ST चा वर्ग प्लस 2ST गुणिले SR प्लस SR चा वर्ग, राईट. आता आपल्याकडे किंमत आहे PT वर्ग आणि ST वर्ग. PT वर्ग आणि ST वर्गाची किंमत आहे, याच्याऐवजी काय येते? PS वर्ग आहे. PS वर्ग लिहिता येते. म्हणजे ही किंमत आपण जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. यस, तर आपल्याला काय मिळेल जर आपण किंमत ठेवली तर PR चा वर्ग बरोबर PT आणि ST च्या वर्गाच्या ऐवजी काय लिहिता येईल? PS वर्ग लिहिता येते, राईट. PS चा वर्ग प्लस 2ST गुणिले SR प्लस SR चा वर्ग. आता बघा, परंतु आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? PS वर्ग प्लस 2ST गुणिले QR पाहिजे या ठिकाणी, राईट. मग इथं मला ST च्या ऐवजी बट ST इज द ST ला नाही चेंज करायचं, SR ला चेंज करायचं. बट SR इज हाफ ऑफ QR. व्हाय? बिकॉज इट इज गिवन हिअर. PS इज द मीडियन. PS ही मीडियन असल्यामुळं SR हे QR च्या अर्धा आहे आपल्याला म्हणता येईल, राईट. म्हणजे आपल्याला इथं काय लिहिता येईल मग? PR स्क्वेअर ऍज इट इज, याच्यावर काय बदल केला? फ्रॉम फर्स्ट असं लिहिता येईल इथं. आणि PR उडत असेल तसं, बट मी असं लिहितो या ठिकाणी, बट SR इक्वल टू QR डिवाइड बाय 2. का तर गिवन. किंवा असं लिहा की PS इज द मीडियन असं लिहितो. किंमत काय मिळेल मग? PR चा वर्ग बरोबर PS चा वर्ग प्लस 2ST गुणिले SR च्या काय लिहिणार आपण? QR बाय 2 प्लस
किंवा ह्याच्या जागी सुद्धा काय देणार क्यू आर बाय स्क्वेअर. आता मी टू टू कॅन्सल म्हणजेच पी आर चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग प्लस एस टी गुणिले क्यू आर प्लस क्यू आर भागिले 2 त्याचा वर्ग. राईट. क्यू आर इंटू एस टी, क्यू आर अलीकडे लिहा, एस टी नंतर लिहा, क्यू आर इंटू एस टी. राईट. अशा रीतीने आपण सिद्ध केलं की पी आर वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक 2 क्यू आर अधिक क्यू आर गुणिले एस टी प्लस क्यू आर बाय 2. अंडरस्टँड. हे पहिलं साध्य आपलं या ठिकाणी इथं सिद्ध झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी लगेच दुसरं साध्य सिद्ध करूया. बघा दुसरं साध्य लक्ष द्या. दुसरं साध्य त्यासाठी आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या साध्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचंय. पी क्यू वर्ग बरोबर पी एस वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी प्लस क्यू आर बाय 2 इट्स स्क्वेअर घ्यायचं आपल्याला या ठिकाणी. तर जागा अपुरी असल्यामुळे मी हे बोलून टाकतो आणि पुन्हा लिहितो. पॉज करून तुम्ही घेऊन घ्यायचं. बघा आता दुसरं साध्य. आता आपल्याला इथं काय सिद्ध करायचंय. पी क्यू वर्ग काढायचा आहे. पी क्यू वर्गची किंमत काढण्यासाठी मला मी या ठिकाणी सर्वप्रथम पीएस वर्गाची किंमत काढून ठेवतो. मी पीएस वर्ग. राईट. इन ट्रायंगल पीटीएस मेजर ऑफ एंगल पीटीएस इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. According to Pythagoras theorem, we say that PS square is equals to PT square plus TS its square. This is step number first. Now we want to prove that PQ square is equals to PS square minus QR into ST plus QR by 2 its square. आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पण PQ वर्गाची किंमत काढण्यासाठी मला या ठिकाणी त्रिकोण PTQ चा विचार करावा लागेल. In triangle PTQ, now in triangle PTQ, right? Measure of angle PTQ equal to 90 degree. Here angle PTQ equal to 90 degree. Now by Pythagoras theorem. According to Pythagoras theorem, we say that PQ square equal to PT square plus QT square. Right? PQ जशाला तसं ठेवा. PT किती आहे बघा. PT जशाला तसं. आता QT is not the sum of any two segments, but QT is the difference of two segments. QT हा कोणत्याही दोन रेषाखंडांची बेरीज नाही, परंतु QT हा दोन रेषाखंडांची वजाबाकी. कशामधून काय काढल्यावर QT भेटतं तर QS मधून जेव्हा आपण ST काढतो, QS मधून ST काढल्यावर आपल्याला QT मिळतं. म्हणजे QTच्या ऐवजी मी या ठिकाणी QS वजा ST लिहू शकतो. इथं तेच लिहिणार आहे. या ठिकाणी QTच्या जागी मला काय लिहायचं आहे. QTच्या जागी मला लिहायचं आहे QS वजा ST. राईट. ब्रॅकेट क्लोज. इट्स स्क्वेअर. त्याला कारण द्यावं लागेल बिटवीन दिस रिलेशन Q डॅश T डॅश S. आता याचं आपण एक्सपान्शन करून घेऊया. म्हणजे इथं काय मिळेल मग आपल्याला. PQ चा वर्ग बरोबर PT चा वर्ग प्लस याचं एक्सपान्शन केलं काय येईल मग QS चा वर्ग मायनस 2 QS गुणिले ST. राईट. प्लस ST चा वर्ग. राईट. आता बघा आपल्याकडे काय आहे. PT वर्ग अधिक ST वर्ग बरोबर PS वर्ग आहे. म्हणजे PT वर्ग आणि ST वर्गाची किंमत माहित आहे. म्हणून हे जे ज्याची किंमत माहित आहे ते आपण या ठिकाणी इथं जवळ लिहूया. मग आता काय होईल. अलीकडे काय राहील मग. अलीकडे राहतं PQ चा वर्ग बरोबर ज्याची किंमत माहित आहे त्यांना एकत्र लिहूया आपण या ठिकाणी. PT चा वर्ग प्लस ST चा वर्ग. राईट. प्लस QS चा वर्ग मायनस 2 QS गुणिले ST. राईट.
आता पीटी वर्ग प्लस एसटी वर्ग, पीटी वर्ग प्लस एसटी वर्ग बरोबर पीटी वर्ग प्लस एसटी वर्ग बरोबर पीएस वर्ग येईल. इथं या ठिकाणी स्टेटमेंट नंबर 1 सांगते आपल्याला. म्हणजे या दोघांच्या ऐवजी आपल्याला काय ठेवता येईल, पीएस वर्ग ठेवता येईल. मग आपल्याला काय मिळेल, मग पीक्यू चा वर्ग बरोबर पीएस चा वर्ग प्लस क्यूएस चा वर्ग मायनस 2 क्यूएस गुणिले एसटी. हा बदल कशावर केला आपण, फ्रॉम फर्स्ट विधान 1 वरून बदल केला. परंतु हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे का, तर आपल्याला काय पाहिजे, पीक्यू वर्ग बरोबर पीएस वर्ग मायनस क्यूआर इंटू एसटी पाहिजे आणि क्यूआर बाय 2 पाहिजे. आता क्यूएस इज नथिंग बट, बघा आता पीएस ही मेडियन आहे, मध्यगा असल्यामुळं आपल्याला इथं क्यूएस ची किंमत ठेवायची. क्यूएस इज हाफ ऑफ क्यूआर, का तर प्रश्न दिलेलंच आहे, ते मेडियन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून मी क्यूएस बरोबर या क्यूएस ला चेंज करायचंय, या क्यूएस ला चेंज करायचंय. बट क्यूएस इज इक्वल्स टू क्यूआर बाय 2, का तर पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ सेग क्यूआर म्हणा, किंवा सेग पीएस इज द मीडियन ड्रॉन ऑन क्यूआर म्हणा, किंवा डायरेक्ट नुसतं गिवन म्हणलं तरी चालतं. मग जिथं क्यूएस आहे त्याच्याऐवजी मला काय ठेवायचं आहे, क्यूआर बाय 2. मग काय येईल मग स्टेटमेंट या ठिकाणी, पीक्यू चा वर्ग बरोबर पीएस चा वर्ग प्लस क्यूएस ऐवजी काय ठेवणार, क्यूआर बाय 2 ठेवणार, त्याचा वर्ग मायनस 2 गुणिले क्यूएस ऐवजी जागी काय ठेवणार, क्यूआर बाय 2, क्यूआर बाय 2 इंटू एसटी. राईट, बरोबर आहे. आता इथं काय येईल मग, पीक्यू चा वर्ग बरोबर पीएस चा वर्ग, हे 2 2 कटले म्हणजे मायनस क्यू आर गुणिले एस टी प्लस क्यू आर बाय 2 इट्स स्क्वेअर. अशा रीतीने आपला या ठिकाणी इथं एक दुसरं साध्य सिद्ध झालेलं आहे. पीक्यू वर्ग बरोबर पीएस वर्ग मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2. अंडरस्टँड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमवर सुद्धा आधारित होतं. परंतु इथं आपल्याला या ठिकाणी रिझन लिहिणार नाही, व्हाय पीएसआर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री आणि व्हाय अँगल पीएस इज लेस दॅन 90 डिग्री असं लिहून, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरमवर आधारित हा प्रमेय आहे. तर आपण थेट ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस प्रमेय या ठिकाणी इथं सिद्ध केलेला आहे. ठीक आहे, पॉज करा, लिहून घ्या. इथे या चौथ्या उदाहरणात काय दिलंय, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. इफ AB square plus AC square is equals to 290 square centimeter and AM is equals to 8 centimeter, then find BC. आता इथं आकृती दिलेली आहे, मी आकृती काढणार त्रिकोण एबीसी ची. बघा, हा ट्रायंगल एबीसी आणि पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. अंडरस्टँड. यस. आता प्रश्नात दिलेली माहिती आपण या ठिकाणी थोडी आकृती भरूया. इथं काय दिले बघा, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ साइड बीसी. If AB square plus EC square, AB square plus EC square is equals to 290 square centimeter and AM is equals to 8, then find BC. मग आपल्याला या ठिकाणी BC ची किंमत काढायची आहे. BC ची किंमत काढण्यासाठी मला BM ची किंमत कळणं आवश्यक आहे, कारण BC इज डबल ऑफ BM आणि या ठिकाणी BM मला काढता येतं कशानुसार, तर अपोलिनसच्या प्रमेयानुसार. म्हणजे point M is the midpoint of BC, then in triangle ABC, seeing AM is the median, and according to Apollonius theorem, we say that AB square plus AC square is equals to 2AM square plus 2BM square. आता इथे AB square plus AC square ची किंमत माहित आहे, AM माहित आहे, आपल्याला BM काढता येईल. राईट. आणि BM काढल्यानंतर आपल्याला BC ची किंमत काढता येईल. राईट. मग लिहिणार आहे या ठिकाणी बघा, इन triangle ABC, say AM is the median. हे कोण सांगितलं, की
किंवा ओनली मिड पॉईंट असा उल्लेख केला तर चालतो. पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ साइड बीसी असं लिहिलं तर चालते. मिड पॉईंट लिहा किंवा मिडियन लिहा. अंडरस्टँड? देअरफॉर बाय द अपोलोनियस थिअरम according to Apollonius theorem we say that AB square plus AC square is equals to 2AM square plus 2BM square. Understand? Now AB square plus AC square plus AC square is equals to 290. 290 is equals to 2. AM means it's 8. 8 square plus 2BM square. Understand? 290 is equals to 2 into 64 plus 2 into BM square. 2 into BM square. Now 290 is equals to 2 4 is 8, 2 6 is 12 plus 2 BM square. 2 BM square. Right. Now divide each term by 2 we get. आपण जर प्रत्येक पदाला 2 ने भागलं तर इथं काय मिळेल? बे बे चोक 8 कुठला? बे 5 10 बरोबर. बे सकम 12 आणि बे चोक 8 प्लस BM चा वर्ग प्लस BM चा वर्ग. आता 64 डावीकडे घ्या म्हणजे काय होईल मग? 145 वजा 64 बरोबर BM चा वर्ग. 5 म्हणून 4 गेला, 1 राहिला, 1 राहिले, 6 गेले, 8 राहिले बरोबर BM चा वर्ग. म्हणजे आता वर्गमूळ काढल्यावर आपल्याला काय मिळेल मग? 9 बरोबर BM. राईट. म्हणजेच या ठिकाणी BM बरोबर 9 सेंटीमीटर. राईट. परंतु आपल्याला काय काढायला सांगितलं? आपल्याला काढायला सांगितलेलं आहे BC. बट आपल्याला घ्यावं लागलं या ठिकाणी बट BC इज इक्वल्स टू हाऊ मच BM? डबल ऑफ BM. 2 into BM Y. G1 लिहा किंवा M is the midpoint of से BC लिहा. राईट. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले BM किती आहे? 9 आहे बरोबर. किती आहे? 18 आलं. 18 सेंटीमीटर. म्हणजे BC बरोबर आपल्याकडे BC ची किंमत आलेली आहे. BC किती आहे? 18 सेंटीमीटर. राईट. पॉज करा, घेऊन घ्या. या 5व्या उदाहरणात काय दिलेलं आहे? इन फिगर पॉइंट T इज इन द इंटिरियर ऑफ रेक्टँगल PQRS. हा PQRS रेक्टँगल आहे, याच्यामध्ये T हा त्याच्या अंतर्भागात आहे. देन प्रूव्ह दॅट TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. As shown in figure, draw seg AB is parallel to side SR. आणि A', आता या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तिची दिलेली माहिती आहे त्याच आधारे आपल्याला इथं रचना करायची. विद्यार्थी मित्र आपल्याला हे सिद्ध करायचं आहे ना, TS वर्ग प्लस TQ वर्ग बरोबर TP वर्ग प्लस TR वर्ग. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? TS वर्ग, TP वर्ग, TQ वर्ग आणि TR वर्ग ह्या सगळ्या ह्यांच्या किमती काढाव्या लागतात. जर आपण या ठिकाणी हे जे दोन चौकोन तयार झालेले आहेत ते चौकोन आपण आयत सिद्ध केले तर इथं मला प्रत्येक ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरता येईल आणि TP वर्ग, TS वर्ग, TQ वर्ग आणि TR वर्गची किंमत काढता येईल आणि आपल्याला हे या ठिकाणी सिद्ध करता येईल. बघा आता मी कसं सिद्ध करतो. बघा, ड्रॉ सेक क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. No doubt. Understand? तो रेक्टँगल आहे. And draw. आपल्याला काय करायचंय? Seg AB is parallel to side SR and A', T', B. Right. आता आपल्याला TS वर किंमत काढायची. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इकडे बघा, AB is parallel to SR and say AB is parallel to say PQ because opposite sides of a rectangle. Understand? Opposite sides of a rectangle
ऑफ ए रेक्टँगल. म्हणून मी या ठिकाणी ऑल थ्री आर पॅरलल टू इच अदर. अंडरस्टँड? PQ इज पॅरलल टू AB इज पॅरलल टू SR. PQ is sec PQ, sec PQ. Therefore, we can say that sec PQ is parallel to sec AB is parallel to sec SR, and